गुड मॉर्निंग भावांनो. आणि आज मी आलोय दिव्या आगारला. तर दिव्या आगारपासून 5 किलोमीटर अलीकडे CNGचा पंप आहे, तिथं CNGची टँक फुल करून घेतली. तर वातावरण बघा आज कसलं आहे, पूर्ण गरमी आहे, टेम्परेचर जास्त आहे आज कोकणातलं, ते पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर मित्रांनो आता बीच जवळ पोहोचतोय लवकरच. गेल्यानंतर तुम्हाला बीच पासला व्ह्यू दाखवतो कसा काय ते. तर जबरदस्त राहणार आहे तिथून पुढचे व्ह्यू बघा, काय खतरनाक आहे. टेम्परेचर किती आहे बघा, अक्षरशः घाम्याघूम झालोय सगळं. तर सध्या तुम्ही कोकणात याचा प्लॅनिंग करत असाल तर ऊन लय आहे मित्रांनो इकडं. तर अशा प्रकारे आहे. तर आता पाठीमागच्या साईडला गाव आहे जिथं फिश मार्केट आहे, तर तिथं चाललोय आणि तिथलं जाऊन तुम्हाला फिश मार्केटचा व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे. तर मित्रांनो सकाळचे 9 वाजलेत आणि 9 वाजता आपण निघालोय फिश मार्केटला. दिव्या आगारपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती भरुडखोल म्हणून गाव आहे. त्या गावामध्येच मच्छी मार्केट आहे. तर जायला काही जास्त वेळ नाही लागला आम्हाला. तर सकाळी आम्ही 9ला घरातून निघलो, तर 1-15 मिनटात तिथं पोहोचून गेलो. तर एवढी काही जास्त गर्दी नव्हती सकाळचा टाईम असल्यामुळं. मेन तर आम्हाला माशाचा निलाव बघायचा होता, पण सकाळ सकाळी तो पाटच असतो, पण तो काय बघायला भेटला नाही. मग मच्छी मार्केटमध्ये सुरमई पापलेट घ्यायची होती आम्हाला. तर सुरमई पापलेट वगैरे मार्केटमध्ये काय बऱ्यापैकी कमीच होते मासे. तर एका ताईंपासनं व्यवस्थित भाव करून मासे घेतले. तर चला मग आता गाडी वगैरे काढली. आम्ही जिथं स्टे केला आहे तिथंच जवळ एक खानावळ आहे घरगुती, तिथं मासे वगैरे बनवायला देतो आता. मित्रांनो हे समोर बघता ही आहे दिव्या आगारचं बीच, आणि इन्फॉर्मेशन देण्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही दिव्या आगारला येण्याचा प्लॅन करत असाल तर इथलं जे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत ती बंद झालेली आहेत, कारण समुद्रामध्ये वादळ सुटलं होतं काही 3-4 दिवसापूर्वी. इथले असं स्थानिक म्हणतात, त्याच्यामुळं इथलं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी जे काय असतील ते सगळ्या बंद झालेल्या आहेत तिथल्या ॲक्टिव्हिटी. तर हे डायरेक्ट नारळी पौर्णिमा चालू झाल्यानंतर सर्व ॲक्टिव्हिटी चालू होणार आहेत. तर इन्फॉर्मेशन देण्यासाठीच व्हिडिओ काढला होता. तर आणखी काय अपडेट असेल तर तुम्हाला कळवलंच मित्रांनो. आहे आणखी 2 ते 3 दिवस दिव्या आगारमध्ये. आणि सध्याचं तरी वातावरण बघून घ्या. मी आपल्या इकडचं टेम्परेचर डाऊन झालं असेल तर म्हटलं इकडचं पण टेम्परेचर डाऊनच झालं असेल, त्याच्यासाठी मी आलो होतो. पण तसं काय नाही आहे. जर प्लॅन करत असेल तर अजिबात येऊ नका, ऊन खूप आहे इकडं. यायचं असेल तर टाळा, कारण आता या 3-4 दिवसामध्ये इकडं पावसाचा पण अंदाज सांगितलेला आहे. इकडं इन्फॉर्मेशन देण्यासाठीच व्हिडिओ काढला होता. तर आमची हा 1-2 दिवस दिव्या आगारमध्ये. तर पुढच्या काय असेल तर अपडेट तुम्हाला देईल मी. तर मित्रांनो ज्याच्या थ्रू तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो आहे मोटरोलाचा X70 Pro हा मोबाईल. मित्रांनो काय जबरदस्त मोबाईल आहे, आणि स्पेशली हा नवीन ठिकाणी जाऊन नवीन व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मी आत्ता मित्रांनो दिव्या आगार बीचवरती. तर बघू शकता तुम्ही दिव्या आगार बीचचा व्ह्यू किती भारी आहे. आज सॅटर्डे असल्यामुळं बीचवरती क्राऊड जास्त आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे, आणि आजचं जे टेम्परेचर आहे ते एकदम हाय टेम्परेचर आहे आजचं. तर बघू शकता तुम्ही क्राऊड पण जास्त आहे बीचवरती, आणि आजूबाजूचं वातावरण पण किती भारी झालेलं आहे. आणि सँड जर बघाल, वाळू इतकी गरम झालेली आहे ना की ह्याच्यावरती जर एखादी पापड टाकली ना तर ती फ्राय होऊन जाईल पापड. अशा प्रकारे आहे सगळं इथलं. तर तुम्हाला ह्याचं झूमिंग दाखवतो कसं आहे ती. हे बघा अशा प्रकारे आहे सगळं मित्रांनो. तर मित्रांनो काय नाही करायचं, फक्त तुमच्या असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, भावाला सपोर्ट करायचं मित्रांनो, नवीन ठिकाणी जाऊन असेच व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि तुम्हाला बघण्यासाठी. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.